स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवायचेत, मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. चला एका मस्त चॅलेंजला सामोरं जाऊया. आपण परीक्षेमध्ये वारंवार येणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांमधनं व्याकरणाचे नियम एकदम सोपे करून समजून घेणार आहोत. बरं, ह्याला फक्त एक माहितीपट समजू नका. हे आहे एक आव्हान. हे सगळे प्रश्न थेट मागच्या परीक्षांमधून उचललेले आहेत, जे तुमची तयारी किती पक्की आहे हे तपासतील. मग तयार आहात का? चला तर मग सुरू करूया. कुठल्याही भाषेचा पाया काय असतो? तर तिची वर्णमाला. आणि गंमत म्हणजे परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न याच पायावर विचारले जातात. चला सुरुवात करूया अगदी मुळापासून, स्वर आणि व्यंजनांच्या मूलभूत नियमांपासून. आपला पहिलाच प्रश्न, आणि तोही थेट RM ज्याने 2024च्या परीक्षेतनं आलेला. इथे स्वर आणि व्यंजनांबद्दल 3 विधानं दिली आहेत. पहिलं म्हणतंय की स्वर पूर्ण उच्चाराचे आहेत. दुसरं म्हणते व्यंजने अपूर्ण नसतात. आणि तिसऱ्या विधानानुसार 2 स्वर एकत्र आले की स्वरादी म्हणतात. काय वाटतं, यातलं अचूक विधान कोणतं? आणि याचं बरोबर उत्तर आहे फक्त विधान अचूक आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वर हे स्वतंत्र आणि पूर्ण उच्चाराचे असतात. त्यांना कुणाच्या मदतीची गरज नसते. पण व्यंजने ती स्वरांच्या मदतीशिवाय अपूर्ण असतात, म्हणून विधान ब चुकीचं आहे. आणि जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा संयुक्त स्वर तयार होतो, स्वराधी नाही. म्हणून क सुद्धा चूक ठरतं. हा मूलभूत फरक नेहमी लक्षात ठेवायचा. आता जरा स्वरांच्या प्रकारांबद्दल बोलूया. तुम्हाला ऱ्हस्व स्वर ओळखता येतात का? आणि समजा ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वरांची व्याख्या विचारली तर सांगता येईल का? या एकाच प्रश्नातून तुमच्या अनेक संकल्पना एकदम स्पष्ट होतील. उत्तर तसं सोपं आहे. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्यांच्या उच्चाराला कमी वेळ लागतो, जसं की अ, इ, उ. दीर्घ स्वरांना साहजिकच त्यांच्या नावाप्रमाणे जास्त वेळ लागतो. आणि संयुक्त स्वर म्हणजे काय? तर 2 स्वरांचं मिश्रण. ए, ऐ, ओ, औ हे तेच आहेत. याशिवाय आणि आहा हे 2 विशेष वर्ण आहेत, ज्यांना आपण स्वरादी म्हणतो. हे वर्गीकरण परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे बरं का. स्वर तर झाले, आता वळूया व्यंजनांकडे. व्यंजनांचं वर्गीकरण हा एक असा विषय आहे ना, जिथे बरेच जण हमखास गोंधळतात. पण काळजी करू नका, आपण ते इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ की तुम्ही कधीच विसरणार नाही. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, जो कंबाईन बी मेन्स 2023 मध्ये विचारला गेला होता. तुम्हाला अल्पप्राण आणि महाप्राण यातला फरक नीट ओळखता येतो का? चला याच संकल्पनेवर आधारित 2 प्रश्न पाहूया. याचं उत्तर एका सोप्या युक्तीमध्ये दडलेलं आहे. महाप्राण ओळखण्यासाठी फक्त एच रूल लक्षात ठेवा. ज्या व्यंजनाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये एच येतो, उदाहरणार्थ ख किंवा घ, ते झालं महाप्राण. आणि ज्यात एच नाही ते झालं अल्पप्राण. याच नियमामुळे क, ज, ण, प हे अल्पप्राण ठरतात. आहे की नाही सोपं? आता एका खास व्यंजनांच्या गटाबद्दल बोलूया. त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हणतात. नावावरूनच अंदाज आला असेल, यांच्या उच्चारात घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. तर मग हा गट कोणता आहे? हा प्रश्न परीक्षेत अनेकदा विचारला जातो. अगदी बरोबर. उष्मे किंवा घर्षक म्हणजे श, श, स यांच्या उच्चारात हवेचं घर्षण होतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी. ह हा वर्ण खरं तर महाप्राण आहे, पण अनेकदा परीक्षेच्या पर्यायांमध्ये त्याला उष्मे गटात टाकून गोंधळ निर्माण केला जातो. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. चला आता एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तुम्हाला अंतस्थ, अनुनासिक आणि कंपित हे 3 महत्त्वाचे व्यंजनांचे गट ओळखायचे आहेत. बघूया तुमची तयारी कितपत झालीये. अंतस्थ किंवा अर्धस्वर म्हणजे य, र, ल, व. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मृदू वर्ण आहेत, कठोर नाहीत. अनुनासिक तर नावाप्रमाणेच नाकातून उच्चारले जातात. आणि कंपित वर्ण, तो तर फक्त एकच आहे, र. याच्या उच्चारात जिभेला कंप सुटतो, म्हणून याला कंपित म्हणतात. ध्वनींचं वर्गीकरण तर आपण पाहिलं. आता वळूया अक्षरांच्या रचनेकडे. हे नियम थोडे किचकट वाटू शकतात, पण विश्वास ठेवा, परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न असतोच असतो. आता पाहूया अक्षरांच्या रचनेवरचे 2 भन्नाट प्रश्न, जे DPSI आणि कंबाईन सी मेन्समध्ये आले होते. स्वतंत्र उभा दंड असलेली व्यंजने किती आहेत? आणि असा कोणता वर्ण आहे ज्याला उभा दंडच नाहीये? थोडा विचार करा बरं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. हो, फक्त 3च अशी व्यंजने आहेत.
आणि ती 3 व्यंजने आहेत ग, ण आणि श. यांचा उभा दंड अक्षरापासून वेगळा असतो. तर दंड नसलेला वर्ण आहे र, जो आपण अर्पणसारख्या शब्दांमध्ये रेफ म्हणून वापरतो. हा एक खूप महत्वाचा नियम आहे. आता मराठी वर्णमालेतील 2 सर्वात जास्त गैरसमज असलेल्या वर्णांबद्दल बोलूया. क्ष आणि ज्ञ यांना व्याकरणानुसार नेमकं काय म्हणतात? यांना जोडाक्षरे किंवा अधिक अचूक सांगायचं तर विशेष संयुक्त व्यंजने असं म्हणतात. म्हणजे क्ष हे एक अक्षर नसून ते क अधिक श अधिक अ यांचं मिश्रण आहे. त्यामुळे हे स्वतंत्र वर्ण नाहीत तर जोडलेली व्यंजने आहेत. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर मग या संपूर्ण आव्हानामधून परीक्षेसाठी असे कोणते मुख्य मुद्दे आहेत जे लक्षात ठेवायलाच हवेत? चला त्यांचा एकदा पटकन आढावा घेऊया. 4 महत्वाचे नियम कायम लक्षात ठेवा. 1. महाप्राण ओळखण्यासाठी एच रूल वापरा. 2. उष्मे म्हणजे घर्षणातून निर्माण होणारे ध्वनी. 3. क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत, स्वतंत्र वर्ण नाहीत. आणि 4. सगळ्यात महत्वाचं, स्वराशिवाय व्यंजन अपूर्ण असतं. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. हे नियम फक्त परीक्षेपुरते मर्यादित नाहीत. हे सगळं समजल्यावर आपल्या रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यात अधिक अचूकता आणण्यासाठी आपण काय बदल करू शकतो यावर नक्की विचार करा आणि आपली मराठी भाषा अधिक समृद्ध करूया.